धामणगाव रेल्वे परिसरातील यवतमाळ बायपास रोडवर 30 एप्रिल 2024 रोजी एक अनोळखी पुरुष जातीचं निळ्या रंगाचं जीन्स पॅन्ट घातलेले अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असलेलं शरीर पोलिसांना आढळून आलं. सदर अर्धवट मृतदेह धामणगाव रेल्वे येथे सापडल्यानंतर परिसरात अनेक शंका कुशंकांना पेव फुटले. पोलीस उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या आदेशानुसार 3 दिवस मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवून या मृतदेहाचे कुणी नातेवाईक मिळत असल्याचा शोध घेण्यात आला. शेवटी मृतदेह अर्धवट अवस्थेत असल्यामुळे जास्त दिवस ठेवणं शक्य नव्हतं. या बेवारस मृतदेहाला मातोश्री फाउंडेशननं खांदा दिला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान या आठवड्यातील मातोश्री फाउंडेशनचा बेवारस मृतदेहाचा हा दुसरा अंतिम संस्कार पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून मातोश्री फाउंडेशन हे सामाजिक उपक्रम धामणगाव तालुक्यामध्ये व जिल्ह्यात राबवत आहे. यापूर्वीसुद्धा अनेक बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार मातोश्री फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. आज तळणी निंबोरा परिसरात एक बेवारस मृतदेहाची माहिती पोलिसांनी दिली. 3 दिवसानंतर आज मातोश्री फाउंडेशनच्या वतीने रीतिरिवाजाप्रमाणे त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि हे कार्य सतत मातोश्री फाउंडेशन सुरू ठेवणार आहे. ज्या ठिकाणी बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला असेल त्या ठिकाणी कधीही मातोश्री फाउंडेशनला कॉल करा. आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत.